नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव आहे सूरज कदम आणि विजन क्लबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघा, सगळ्यांना एक प्रश्न पडत असतो की मी तुम्हाला आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की दुसऱ्या देशांमध्ये 2च ऋतू आहेत, आपल्या देशामध्ये फक्त आपल्या देशामध्ये किती ऋतू आहेत? 3 ऋतू आहेत. आणि हा पावसाळा ऋतू जो आहे तो आपल्याकडे एक्स्ट्रा आहे. पावसाळा ऋतू असं नाही की दुसऱ्या देशात पाऊस नाही पडत, दुसऱ्या देशात नेहमीच 12 महिने जे आहे तो पाणी केव्हा पण पडू शकतं. पण आपल्या याच्यामध्ये आपल्या देशामध्ये पावसाळा एका विशिष्ट महिन्यांमध्येच येतो आणि त्याला आपण कोणता म्हणतो? मान्सूनचा पाऊस असं पण म्हणतो, बरोबर आहे. तर आपल्याकडे तुम्हाला लक्षात आहे, भारतात पावसाळा हा ऋतू मान्सूनच्या वाऱ्यामुळे का येतो बरं? का असेल? कुणाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का? आपल्या याच्यामध्ये जूनच्या दरम्यानच का पाऊस पडतो? जूनच्या पासून जो ऑक्टोबरपर्यंत का पाऊस पडतो? याला आपण पावसाळा का म्हणतो? आपण बघितलंय की पृथ्वीच्या त्या तिरप्या असल्यामुळे ऋतू बदलतात. जानेवारी फेब्रुवारीपासून 6 महिने ऋतू हिवाळा किंवा पावसाळा होतो. पण त्याच्यामुळं पाऊस पडावा जूनमध्ये असं काही कारण नाही आहे. तर मग आपल्या भारतात जूनमध्ये का पाऊस पडतो? असं कसं काय बरं? कसं काय हो? माहिती आहे का तुम्हाला? असं कसं काय? तर ही माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे की नाही? तर मग आपण आता बघूया का. ठीक आहे. तर हे बघा, सगळ्यात त्याचं महत्त्वाचं कारण काय आहे? तर तुम्ही बघितलं असेल की केव्हा पण तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट, तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो मी. आपण काय करायचं? पाणी गरम करायला ठेवायचं, याच्यामध्ये उभ्या भांड्यामध्ये ठेवायचं, वाटलंच तर गॅसवर किंवा चुलीवर. ठीक आहे. तर एक बघायचं की तुम्ही जेव्हा बघाल ना, तर वरचं जे पाणी असतं, हात घालून बघाल तर वरचं पाणी गरम असतं आणि खाली हात घालून बघाल तर त्याच्या कम्पॅरेटिव्हली त्याच्या याने खालचं पाणी हे थंड असतं. त्याच्या कारण काय आहे? तर जेव्हा पण पाणी किंवा हवा जेव्हा गरम असते तेव्हा ती वर जाते, वरच्या बाजूला जाते, आणि जी थंड हवा असते ती केव्हा पण खालच्या भागाला जातं. तर हवा जसं पाण्याचं आहे तसं हवेचं पण आहे. म्हणजे हवा काय होते, जर हवेला गरम केलं तर हवा वर जाते. आता रूममध्ये जर आपण हे लावलं, हीटर लावलं का, समजा इथं हे केलं, चूल लावली, तर काय होतं माहिती आहे का, की या रूमच्या वरचा जो भाग आहे ना तो जास्त गरम होतो, खालचा भाग थंड राहतो. कारण काय? जशी जशी या त्या चुलीमुळं म्हणा किंवा गॅसमुळं म्हणा किंवा त्या हिटरमुळं म्हणा, जेव्हा जशी जशी आपल्या रूममधली जी हवा गरम होते ना, तशी तशी ती वर जाते या रूमच्या वरच्या भागात, आणि जी थंड हवेचा हे आहे, जी थंडी हवा आहे ती खाली येते. जोपर्यंत हे चालू राहतं, जसं खालचा हवा गरम होते मग ती परत वरती जाते, मग जी थंडी झालेली असते ती परत खालती येते. हे चक्र चालू असतं, बरोबर आहे. तर हे चक्र जेव्हा चालू असतं तर काय होतं? हवा थंड हवा खाली, गरम हवा वर जात येत राहते. बघ, याच याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल, हे बघितलं काय? हॉट एअर बलून बघितलंय का तुम्ही? हॉट एअर बलून का असतो माहिती का तुम्हाला? असा एक पॅराशूटच्या याच्यावर येतं ना, इथे असं एक हे असतंय इथं, आणि त्याला बकेट लावलेली असते खालती अशी, त्याच्यात माणसं बसतात, आहे की नाही? असा फुगा बघितलेला आहे की नाही? हा याच तत्वावर चालतो. म्हणजे याच्यात काय करतात? हवा भरतात आणि इथं मोठा असा एक आगेसाठी तयार केलेला असा हे असतो, गॅसचा स्टव असतो. तर ते काय करते? ही हवा गरम करते. आता जी बाजूची हवा आहे याच्यापेक्षा ही हवा खूप जास्त गरम असते. गरम खूप गरम हवा एकदम. मग गरम हवाचं स्वाभिमान काय आहे, किंवा त्याचा स्वाभिमान त्याचा गुणधर्म काय आहे? तर ती गरम हवा वर जाते आणि थंडी हवा खाली राहते. तर मग हे काय करतो? गरम हवा हा जो फुगा आहे त्यालाच वर घेऊन जातो. अशा प्रकारे गरम हवेच्या फुग्याने किंवा हॉट एअर बलूननी लोक प्रवास करतात या गुणधर्मातून. मग हा गुणधर्म लक्षात आला केव्हा पण गरम हवा ही वर जाते, थंडी हवा ही खाली राहते. ठीक आहे. आता बघूया आपण काय. तर उन्हाळ्यात काय होते भारतामध्ये? उन्हाळ्यात आपल्याकडं खूप गरमी राहते, बघितली की नाही? आहे की नाही? सगळीकडे असं दिसतंय की नाही? आपलं गाव, हे आपला एरिया काय होतंय? गरम होतंय.
जमीन गरम होते, वातावरण गरम होते आणि गरम हवा पण होते. हवा काय गरम झाल्यावर काय आपला हे गरम हवा वर जाते, वर जाते, खूप वर जाते आणि इथं काय राहतंय, इथं काहीच नाही सध्या. आता इथं कोणती तरी हवा यायला पाहिजे की नाही. आता आपली जी गरम झालेली हवा आहे ती वर गेली. आता इथं कुठून तरी हवा यायला पाहिजे. तर काय होतं की समुद्रावर जी हवा आहे ती थंडी आहे आपल्या गरम हवेपेक्षा. तर तिकडची हवा काय होते, जोरात पळत आपल्या भारताच्या किनारपट्ट्यांवर येते की बाबा इथं तर आता इथलची हवा जी आहे ती गरम झाली आणि वर झाली. तर मग आता तिथं त्या हवेच्या पट्ट्याला काहीतरी भरून आणावं लागेल. कमी दाबाचा पट्टा तयार झालाय तिथं, तिथं कुठंतरी एक हवा भरायला लागेल. तर काय होते, समुद्रावरची जी थंड हवा आहे ती स्वतः तिथलचे बाष्पीभवन करून तिकडचा जे ढग तयार झालेले आहेत समुद्रावरचे, ते सगळे ढग घेऊन ती जमिनीकडे येते, पृथ्वी आपल्या भारताकडे येते. काय होतंय बघा, उन्हाळ्यात गरम होती हवा आपल्या जमिनीवरची, आपल्या भारतातली, आणि ती वर जाते. तिची जागा भरून करण्यासाठी समुद्रावरची जी थंड हवा ढगांसोबत पूर्ण आपल्या भारतात येते, किनारपट्ट्यांवर येते. किनारपट्ट्यावर येता आदळते, आदळले की काय होतं, त्याचं जे ढगाचं रूपांतर पाण्यामध्ये होते आणि पाऊस पडायला चालू होतो. म्हणून काय होतं बघा, नेहमी हे आता मी तुम्हाला नकाशा दाखवतोय की जेव्हा आपला इथं भारत आहे बरोबर, भारतातली हवा उन्हाळ्यात गरम झाली, इकडे निघून गेली. तर मग आता इथं कमी दाबाचा पट्टा झाला, इथं पाण्याची गरज आहे बरोबर आहे, पाण्याची किंवा हवेची गरज आहे कुठंतरी इथं. तर मग इथं काय करतोय की समुद्रावरची जी हवा आहे जी पाण्यासोबत ढगांसोबतची आहे ती या समुद्र किनाऱ्यावरनं आपल्या भारतामध्ये येते. आणि भारतामध्ये स्पेसिफिकली या दरम्यान, म्हणजे बघा गरम हवा व्हायला किती वेळ लागतो, एप्रिल मे जून पर्यंत गरम हवा झाली, ती निघून गेली वर. बरोबर जूनला काय होतं की अरे बाबा हा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय आणि या कमी दाबाच्या पट्ट्याला आता भरून येण्यासाठी जी सागरावरची, महासागरांवरची जी थंड हवा आहे त्याच्या ढगांसोबत ती भारतामध्ये येते. आणि बरोबर जून महिन्यामध्ये आपल्याला मृगाचा पाऊस म्हणतो ना आपण, मृगाचा पाऊस हा जून महिन्यात पडतो. कशामुळे पडतो, ही थंड हवेचं खाली राहणं आणि गरम हवेच्या वर जाण्याच्या गुणधर्मामुळे हा मान्सूनचा पाऊस आपल्याकडे पडतो, भारतामध्ये पडतो. आवडली की नाही तुम्हाला ही गोष्ट? तर लक्षात ठेवायचं, पुढच्या वेळेस कोणी पण विचारलं की आपल्या इथं मान्सूनचा पाऊस जूनमध्ये का पडतो, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे. बरोबर आहे? चला इथेच थांबूया. थँक्यू.